नमस्कार मित्रांनो, मी सोम गोसावी स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा आपला ब्लॉग असा आहे की आपल्याला एक ऑर्डर आली आहे मालवणमधून. आपल्याच मित्राची हळद आहे, तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे. सो मी आता दादाच्या घरी आलो आहे, सामान वगैरे सगळं काढलं आहे. आता त्या टेम्पोचा वेट करतो आहे. टेम्पो आला की मग आम्ही असंच इथून भांडूप स्टेशनला जाऊ. भांडूप स्टेशनवरून दादरला आणि दादरवरून मग आपली ट्रेन आहे. सो पुढचा काय प्रवास असेल ते मी दाखवेन. आणि हा जर ब्लॉग झाला तर आजचा आपला निघताना पण ब्लॉग होईल. सो आणि उद्याच्या हळदीचा असे 2 दिवसाचा एकच ब्लॉग होईल, कारण आता रात्री निघणार आहे आणि उद्या आपण सकाळी तिकडे पोहोचू. सो आजचा ब्लॉग थोडा मोठा होईल आणि 2 दिवस आम्ही तिकडेच आहे. एकदा हळद आहे आणि सेकंड डेला आय थिंक लग्न आहे त्यांचं. तर मग 2 दिवस आपल्याला तिकडेच ऑर्डर आहे. तर 2 दिवसाचे ब्लॉग पडतील आणि आणि भेटू आपण नंतर. भाई मालवण दौरा सुरू. चलो चलो मालवण भेटू आता स्टेशनला गेल्यावर. लय घाम आलाय दादा. बोले तो बघणार, बोले ना बघणार. सो भाई आता वाजले तिथे बघा जवळपास 3:15 व्हायला आले झाला. आणि असं सीन झाला होता की काही कारणामुळे आमची ट्रेन चुकली होती. सो त्यामुळे आता आम्ही ट्रॅव्हल्स बुक केले. ट्रॅव्हल्सने जाऊ. आता इथून पुढचा प्रवास आमचा ट्रॅव्हल्समध्ये असतो आणि काय असेल ते मी तुमच्या. ही आपली ट्रॅव्हल्स आहे आणि भाई काय प्रवास तुम्हाला मी ब्लॉग. राहुल भाई ओरडले. आता आम्ही निघालो. ट्रॅव्हल्स आली होती आणि मागे थोडं सगळ्यांचा आवाज थोडा मुलं होत होता. पण आता गाडी आल्यामुळे तेव्हा काय वाटत नाही. हे बघा सगळे तोंड धुवायला चाललेत. वाजलेत 6:15 झालेत. आता खूप व्हायचा घालायला आधी भाई. हे तर काय थांबतच नव्हते. बघू आता थोडा नाश्ता वगैरे करतो, नंतर भेटतो.
ज्यूस पाहिजे ज्यूस. आता नाश्ता करायची वेळ आहे, नाश्ता करूया आणि नंतर भेटूया. नंतर भेटू आपण. आता भूक मजबूत लागली. भूक लागली आता सध्या. हवं राक्षस. 2 पाव नाही खाल्ले तर राक्षस. खाना 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 भाई खाना खाना. परत परत परत. काय इथं काय रिप्ले चालू. एक युट्यूबवर मुला ना. अजिंक्यने बनवूनच आणले ना. खाली बघ रे. तर मित्रांनो आता वाजले 3 आणि आम्ही मगाशीच आलो म्हणजे जिथे आमची ऑर्डर होती स्पॉटला. तर आम्ही लोकेशनला किती वाजता आलो, एक काहीतरी एक दीड वाजता आलो, 1-1.5 वाजता काहीतरी आलो. त्यानंतर सगळे वैतागले होते. तर त्यामुळे मग फ्रेश वगैरे झालो, आंघोळ बिंघोळ केला पटकन. पहिलं तर भाई जेवून घेतलं. नंतर आता जरा थोडं लय गर्दी होती गाईस अंघोळ करायला. पहिलेच आम्ही दोघांनी अंघोळ करून घेतली. पहिलंच काम करायचं, जेवायला पण पहिलं आणि आंघोळ करायला पण पहिलं. रिस्क नाही घ्यायची नंतर पाणी भेटेल की नाही. ती एकामेकाचे टावेल साबणं गायब होतं तिथे. हां. नंतर आता आम्ही असं आलो आहे फिरायला, कारण का आमची जिथे ऑर्डर आहे म्हणजे तर थोडं गाव आडगाव आहे. तर त्यामुळे रेंज नाही भेटतात. तर त्यांच्या इथे खाली मैदान आहे. त्या मैदानात आता बघू तिथे रेंज भेटते असं ते लोक बोलतात. बघू आता कसं काय ते. मग तसं घरात वगैरे सगळ्यांना फोन लावून मग सांगायला तरी भेटेल. कारण का कोणीच पोरांनी घरात फोन नाही लावलेत, काय नाही ना, कोणाला काय इन्फॉर्मेशन आहे कुठे पोचले काय नाही. त्यामुळं आता बघू जरा थोडंफार फिरू, थोडा एन्जॉय करू, नंतर मग भेटू आपण. आणि भेटलो तर आता थोडंफार सामान वगैरे पण फिटिंग करायचं आहे. आम्ही इथून गेल्यावरती थोडं सामान फिटिंग करू, बट ती मी ब्लॉगमध्ये क्लिप टाकेन की नाही टाकेन हे माहीत नाही. 2 मिनिट थांबा. ती मी ब्लॉगमध्ये क्लिप टाकेन की नाही हे माहीत नाही, कारण ब्लॉग खूप मोठा होईल आणि रात्रीचा वाजवायचा पण व्हिडिओ वगैरे पण टाकायला लागतील. त्यामुळे मग बघू जसं होईल तसं मी ब्लॉगमध्ये टाकत जाईन. चला. अस्सलाम वालेकुम. चलो अभी घूम के आते, फिर बाद में मिलते. पूरा सेटअप लावतात, मी पण थोडा सेटअप लावून देतो माझा आणि मग नंतर भेटू. तोपर्यंत मी सेटअप दाखवतो. सेटअप लागणार आहे आपला. आता एवढंच बोलतो कारण कॉपीराईट पडायचा, मग त्याची भीती आहे मला. तिथे भोंगे, तिथे एक भोंगा समोर, तिथे एक भोंगा, तिथे रोटू लागेल, तिथे बेस. चला बाय बाय. नंतर सेटअप लावल्यानंतर भेटतो.
जाणार रे त्याला कसं येणार मला सांगते बांधलेलं आहे कसं येईल आणि सो सेटअप लागला आता आपलं पूर्ण आता वाजलेत किती गाड्या बंद आहे हे वाजलेत किती वाजलेत आता 7:30ला 5 मिनिटं 7:30ला 5 मिनिटं बघा 7:30 8 वाजता हळद चालू आहे त्यानंतर मग वाजवायची आणि असं आहे आपल्या गावात सोय त्यामुळे लवकर बंद होईल याच्या तर अपेक्षा नाही आणि ह्याला ओळखला असेल तुम्ही भाव आपला आला आहे काय ह्याने मस्तपैकी टांग दिले तो येतो मी 30 तारखेला आणि डायरेक्ट भेटला आहे गावाला कसं वाटतंय मग तुला मग मजा करूया आता आपण अजून करून आलो नदीवरती आता उद्या परत जाऊया हो गप्प बसा बघा भेटतो तुम्हाला डायरेक्ट नंतर शो चालू झाल्यावर वक्रतुंड महाकाय
तर मित्रांनो शो झाला आपला. आता आम्ही आलो रूमवरती, म्हणजे त्यांनी आम्हाला रूम दिली होती एक, त्यांच्याच बाजूला करणं आहे, तर म्हणजे पोरांना राहायला वगैरे. तर मस्त झाला शो आणि खूप म्हणजे मजा आली असं वाजवायला गेलं तर, बघायला गेलं तर. आणि अजून आणि एक ॲक्सेप्ट केलं होतं की भरपूर वेळ होईल वगैरे वाजवायला, बट तसं काही झालं नाही. सगळ्यात जे काय होतं ते टायमातच झालं, कारण त्यांच्या पण काही विधी होत्या करायच्या बाकी. तर त्यासाठी मग त्या लोकांनी लवकरच बँजो बंद केला. त्यानंतर मग त्या लोकांनीसुद्धा खूप एन्जॉय केला. त्यानंतर मग आम्ही जेवून वगैरे जेवलो वगैरे. त्यानंतर मग आता डायरेक्ट रूमवरती आलो, चेंज वगैरे केलं. आता मी ब्लॉग एंड करायचं म्हणून मी जागा आहे, बाकीचे सगळं झोपले, तुम्ही बघू शकता. तर असा होता आपला आजचा दिवस आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग. आणि हा ब्लॉग थोडा लेट येईल, कारण का आता मी जिथे मालवणमध्ये आलो आहे तर त्या म्हणजे असं आडगाव आहे, तर त्यामुळे रेंज नाही आहे. सो मला ब्लॉग अपलोड करायला खूप टाईम जाईल. तर त्यामुळे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो टाटा, बाय बाय.